1 मेला वैशाख पौर्णिमा आहे आणि या दिवशी एक विशेष योगायोग जुळून आला आहे. तो म्हणजे सिद्धियोग. ज्योतिषशास्त्रात सिद्धियोग हा सर्व कामांमध्ये यश मिळवून देणारा मानला जातो. मग या दिवशी आपण नेमकं काय करावं ज्यामुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येईल? चला जाणून घेऊया. वैशाख पौर्णिमा 1 मे रोजी आहे आणि या दिवशी सिद्धियोग जोडून येत असून हा दिवस पवित्र स्नान, दान, जप आणि पूजेसाठी अत्यंत फलदायी आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं सुख समृद्धी, धनवृद्धी आणि मानसिक शांतता लाभते असं सांगितलं जातं. या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व असून पिंपळाच्या झाडाची पूजा आणि तुळशीच्या झाडाचं पूजन करण्यालाही अत्यंत शुभ मानलं जातं. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 30 एप्रिल रोजी रात्री 9:13 सुरू होणार आहे आणि 1 मे रोजी रात्री 10:53 समाप्त होईल. उदय तिथीनुसार वैशाख पौर्णिमा ही शुक्रवारी 1 मे रोजी साजरी केली जाणार आहे. आता सिद्धियोग म्हणजे नेमकं काय? तर सिद्धियोगाचा अर्थच पूर्णत्व असा आहे. या मुहूर्तावर आपण जे काही संकल्प करतो किंवा जी काही सत्कर्म करतो त्यांची फळं आपल्याला निश्चितपणे मिळते. विशेषतः आर्थिक प्रगती, शिक्षण आणि कौटुंबिक शांततेसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. जर शक्य असेल तर पाण्यात थोडं गंगाजल टाकून स्नान करावं. वैशाख महिना हा दानासाठी श्रेष्ठ मानला जातो. या दिवशी छत्री, पाणी, चप्पल किंवा अन्नाचं दान केल्यानं पितृदोष दूर होतात आणि पुण्य लाभतं असं म्हणतात. त्याचबरोबर वैशाख पौर्णिमा हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी घराच्या देवघरात तुपाचा दिवा लावावा. भगवान श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं आणि तुळशी अर्पण करावी. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात. एवढंच नाही तर पौर्णिमेची रात्र म्हणजे चंद्राच्या पूर्ण कलेची रात्र. सिद्धियोगावर चंद्राला दूध आणि पाण्यानं अर्घ्य द्यावा. यामुळे मनाची चंचलता कमी होते आणि मानसिक ताण दूर होतात असं सांगितलं जातं. शिवाय असं म्हणतात की पौर्णिमेला पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडं दूध आणि साखर मिसळावी आणि पिंपळाच्या मुळाशी अर्पण करावी. यामुळे घरात देवी लक्ष्मी स्थिर राहते असंही सांगितलं जातं. आता पौर्णिमेच्या दिवशी सिद्धियोग जुळून आला आहे. सिद्धियोगावर घरामध्ये सत्यनारायणाची पूजा किंवा कथा वाचणं अतिशय फलदायी मानलं जातं. यामुळे कुटुंबात मांगल्याचं वातावरण राहतं. मग आपणही वैशाख पौर्णिमेला पवित्र स्नान करून, दान करून, भगवान श्री हरी विष्णू आणि देवी माता लक्ष्मीची पूजा करून, चंद्राला अर्घ्य देऊन चंद्रदर्शन करून, पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि सत्यनारायणाची कथा सुद्धा आपल्या घरी वाचन करावी, ज्यामुळे तुम्हालाही भरपूर लाभ मिळू शकतात. मग या दिवशी काय करू नये? तर या दिवशी घरात वादविवाद करू नये, मांसाहार किंवा तामसी भोजन टाळावं, कोणाचाही अपमान करू नये, विशेषतः गरजू व्यक्तींना रिकाम्या हाताने पाठवू नये. या पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून सिद्धियोग आहे. त्यामुळे सिद्धियोगावर श्री सूक्त किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आवर्जून करावा. कारण या दिवशी केलेले कोणतेही उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा नवा व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन उपक्रम सुरू करायचा असेल तर तुम्ही या योगावर त्याचा श्री गणेशा करणं शुभ ठरू शकतं असंही सांगितलं जातं. यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही आवर्जून घ्यावा. आता इच्छापूर्तीसाठी या दिवशी तुम्ही एक साधा सोपा उपाय सुद्धा करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अवघड विधीची किंवा महाग साहित्याची गरज नाही. केवळ श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे. पौर्णिमेच्या रात्री 9 ते 12 या दरम्यान आपण हा उपाय करावा. हा अत्यंत प्रभावी मानला जातोय. यासाठी काय करायचंय तर एका तांब्यात किंवा पेला भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यात थोड्या अक्षता टाका. अक्षता पांढऱ्या रंगाच्या आणि अखंड असाव्यात, कारण पांढरा रंग हा चंद्राला प्रिय आहे. त्यानंतर हे पाणी हातात घेऊन चंद्राच्या दिशेने पाहत चंद्राला अर्घ्य द्यावं. अर्घ्य देताना मनातल्या मनात चंद्रदेवाचं नामस्मरण करावं. असं मानलं जातं की वैशाख पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर चंद्राला अर्घ्य दिल्यास आपल्या मनात असलेल्या पण आपण कधीही प्रकट न केलेल्या इच्छा देखील चंद्रदेव पूर्ण करतात. ज्या गोष्टींची तुम्हाला आयुष्यात कमतरता जाणवते ती उणीव भरून काढण्यासाठी चंद्राची ही शीतलता आणि ऊर्जा कारणीभूत ठरते असं सांगितलं जातं. मग हा साधा सोपा घरच्या घरी करता येईल असा उपाय आहे जो तुम्ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी रात्री 9 ते 12 दरम्यान करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, या वैशाख पौर्णिमेच्या सिद्धियोगाचा लाभ नक्की घ्या. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा आणि श्रद्धेनं ही कामं करा. कोणताही उपाय करताना श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा आणि मनापासून आपली कर्म करत राहा, ज्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.